जगात युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यांना माहित आहे की आपल्याजवळ तेल पुरल की नाही, गॅस पुरल की नाही, बॉम्ब पुरल की नाही. परंतु आज आपण असे प्रश्न पाहणार आहोत की जर गडावर सैनिक एवढे असतील, एवढं अन्न आपल्याजवळ शिल्लक आहे, त्याच्यातले काही सैनिक जर निघून गेले तर अन्न किती दिवस शिल्लक राहणार, किती दिवस उरणार, अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. लोकांचे घर युद्धामुळे तुटत आहे, परंतु आज आपण काय पाहणार आहोत तर आपल्याला चौरसाकृती घरामध्ये किती फरशा बसतील अशा पद्धतीचे गणित पाहणार आहोत. गणित खूप महत्वपूर्ण असतील तुमच्यासाठी. संपूर्ण व्हिडिओ बघा. विविध प्रकारचे गणित आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला तिथं ते डच्चू देऊ शकतात. तुम्हाला हे प्रश्न आले तरच तुमचा स्कोअर 90+ जाणार आहे, म्हणून तुम्हाला हे प्रश्न येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. बघा तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती, वनरक्षक भरती, न्यायालय भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती अशा विविध पदांकरिता येणारे जे गणित आहेत, खूप महत्वपूर्ण गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न पाहणार आहोत. भाग 5वा आहे. काही ट्रिक्स आपण याच्यामध्ये अनलॉक करणार आहोत. खूप महत्वपूर्ण आहे आजचा भाग 5वा. याच्या पूर्वी आपण सर्वच भाग अपलोड केलेले आहे. आजचा भाग 5वा आहे. संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. ॲम्बिशन अकॅडमी पुस्तक तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता जर तुम्हाला तयारी करायची असेल तर. मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या शिक्षणाला पहिले सुरुवात करूया. बघा, पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्याची 8.8 किलोमीटर अंतरावर किती फेरे होतील, म्हणजे किती फेरे होतील या पद्धतीचा प्रश्न आहे. चाकाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे आणि त्रिज्येवरून आपल्याला किती फेरे होतील हे काढायला सांगितलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी इथं चुकतात, पण तुम्ही नाही चुकले पाहिजे यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. बघा काय पाहिजेत आपल्याला माहित, तर सर्वात प्रथम आपल्याला परीघ माहित पाहिजे. परीघाचं सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो, तर 2 गुणिला पाय आर. पाय आर ची किंमत राहते 22/7. ओके, 2 गुणिला पाय आर. आर म्हणजे काय तर त्रिज्या, ही झाली 28. ओके, अशा पद्धतीने आपण पहिले काय काढणार आहोत, परीघ काढणार आहोत. परीघचं सूत्र काय, 2 पाय आर. हे परीघाचं सूत्र आहे. आपण डायरेक्ट किमतीमध्ये मांडलं. बघा आता कसं आपण परीघ काढणार आणि नंतर फेरे कसे काढणार. 7 × 7, 7 × 28, 22 दोन्ही 44 होतात विद्यार्थी मित्रांनो. 44 गुणिला 4 जर केले आपण तर 4 × 16 = 6, हाच्याला 1, 4 × 16 = 1 17, 176. हा परीघ आहे. परीघ म्हणजे काय तर एक फेरा होतो. काय होतो, एक फेरा म्हणजे परीघ. चाकाचा एक संपूर्ण फेरा म्हणजे परीघ होतो. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे तर 8.8 किलोमीटर अंतरपर्यंत किती फेरे होतील. मग बघा, किलोमीटर मध्ये आपल्याला दिलेलं आहे, इथं सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. किलोमीटरचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. याला गुणिला 10,000 केले, कारण याच्यातला फरक आहे. ओके, तर तुम्हाला इथं उत्तर मिळेल किती, 8,88,000. ओके, या पद्धतीनं आपण फरकानं गुणणार. ओके, 8,88,000 याला भागणार आपण 176 परीघाने, एका फेऱ्याने. ओके, एका फेऱ्याने आपण जर भागलं तर आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. कसं बघा, जर याला 4 ने भागलं, भाग जात नसेल आपल्याला, भाग तेवढा मोठा तोडता येत नाही, तर 4 ने भाग जातो. 4 × 16 उरला 1, 4 × 16. ओके, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 22 × 22, 22 दोन्ही 44. इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं किती आले, 1 2 3 4 0. ओके, चला त्याच्यानंतर हे 2. तर बघा, बे 5 10, म्हणजेच 5,000 फेरे होतील एकूण. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला कन्वर्ट करावं लागते, कारण आपल्याला इथं किलोमीटर मध्ये दिलं, इथं सेंटीमीटर मध्ये दिलं, आपण त्याला गुणून आपण कन्वर्ट केलेला आहे. समोर जाऊया, समोरचा प्रश्न बघूया. बघा काय म्हटलेलं आहे. समोरचा प्रश्न गडावरील दिलेला आहे. गडावर काही सैनिक आहे. बघा, एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. ओके, 15 दिवस पुरेल एवढे धान्य तिथं दिलेले आहे. मग 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले, म्हणजे इकडे तिकडे गेले असतील. ओके, तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. आता तुम्हाला माहित आहे की अख्खं जग सिलेंडरच्या मागे लागलेलं आहे. सिलेंडर आपल्या भारतालाच भेटत आहे, मग आपल्याला बी हे पुरून ठेवायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत पोलीस भरती 2026 मध्ये बी. मग हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. बघा कसं सोडवणार आहोत. एकूण सैनिक किती आहेत, पहिले 80 सैनिक आहे. ओके, आता आपण इथं गुणाकार करणार.
किती, तर 15तून 3 गेले 12 इथं लिहा. म्हणजेच काय, तर हे 15 मधून 3 दिवस काढले तर हे 12 दिवसाचं अन्न त्यांच्याकडे शिल्लक आहे. 80 सैनिकांना 12 दिवसाचं अन्न सर शिल्लक असेल तर बघा इथं 80 सैनिकातून 20 सैनिक गेले, राहिले किती, 60 सैनिक इथं लिहा. आपल्याला किती दिवस पुरेल हे काढायचं आहे. ओके, आता काय करणार, ही जी संख्या इकडे गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकारात, म्हणजेच 80 गुणिला 12 छेदात 60, 60 करा, 12 1 12, 12 5 60, 5 1 5, 16 5 80, उरले किती, 16. तर 16 दिवस पुरेल एवढे अन्न त्याच्याकडे, म्हणजे एवढे दिवस शिल्लक राहतील. ओके, चला इथं काय आहे, ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज आपण याला सहज सोडवू शकतो. इथं आपण जे घेतलं हे दिवसाची वजाबाकी आहे. इथं सैनिक, एकूण सैनिक समजून घ्या, हे काय सैनिक आहेत एकूण. ओके, हे इथं दिवस, दिवस नेहमी वजाबाकी करून लिहायचे इथं, समजलं. आणि हे जे आहे हे सैनिक गेल्यावर कुठं आहेत हे दिवस काढायचे आपल्याला, समजलं. अशा पद्धतीने सहज सोडवायचं आहे. समोर जाऊया. तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नालाच कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा. यामध्ये बरेचसे विद्यार्थी चुकतात, तुम्ही नाही चुकले पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. काय करायचं आहे बघा, आपल्याला सर्वप्रथम आपल्याला क्षेत्रफळ काढायला विचारलेलं आहे, परिघ दिलेला आहे. मग आपल्याला त्रिज्या माहित असायला पाहिजे क्षेत्रफळासाठी. तर त्रिज्या माहित नाही तर कसं काढणार, तर बघा आपण आता त्रिज्या काढली होती, परंतु आता ते गणित सोडून द्या, पण तुम्हाला नंतरही त्रिज्या काढता आली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा. 2 पाय आर हे जे आहे परिघाचं सूत्र आहे. म्हणजेच इथं बघा 2 गुणिला 22 छेदात 7 गुणिला आर माहित नाही म्हणून इथं आर लिहिला आपण. परिघ किती दिला, 176. आता याच्या छेदात काही नाही बरोबरच्या इकडं, म्हणून इथं तिरपा गुणाकार करायचा आपल्याला. ओके, म्हणजेच काय येईल बघा, तर 7 गुणिला 176 छेदात 22 गुणिला 2 अशा पद्धतीने येणार. आता इथं भाग द्या, म्हणजे आपल्याला काय भेटेल, परिघ भेटेल. सॉरी, परिघावरून आपल्याला त्रिज्या भेटेल. 2 1 2, 2 8 16, उरला 1, 2 8 16, 22 1 22, 22 चोक 88, 7 चोक 28 काय आलं, 28 भेटले आपल्याला त्रिज्या. त्रिज्या भेटली आपल्याला 28. आता आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहित पाहिजे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे काय, तर पाया आर चा वर्ग, पाय आर चा वर्ग. म्हणजेच आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. कसं काढणार आहोत पाय आर चा वर्ग, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. बघा क्षेत्रफळ काढायचं आहे, कसं काढणार, तर आपल्याला दिलं पायाची किंमत 22 छेदात 7 गुणिला आर म्हणजे काय 28 गुणिला 28. ओके, वर्ग म्हणजे काय 2 वेळेस आपण गुणाकार करू शकतो. आता याला भाग द्या. 7 1 7, 7 चोक 28, 4 8 32, 2 हातच्याले 3, 4 2 8 3 11, 112 गुणिला 22 केलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटणार 22 चोक 22 दुनी 44, 44 ची 4, जिथं एका स्थानी 4 दिसलं ते आपलं ऑप्शन असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पूर्ण गुणलं नाही तरी आपण काढू शकतो. 22 2 44, 4 हातच्या आले 4, 22 1 22 आणि 4 26 6. ओके, हातच्या आले 2, 22 1 22 आणि 2 24, म्हणजे 2400 किती, 2464 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असं सहज आपण याला काढू शकतो. समजलं असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वनरक्षकची तयारी करत असाल तर 2026 मध्ये बऱ्याचशा जागा वनरक्षकच्या आहे. फॉरेस्ट विभागामध्ये बऱ्याचशा जागा आहे. तुम्ही आजपासून तयारीला सुरुवात करा. पोलीस भरतीसारखं करू नका, कारण पोलीस भरतीला जर तुम्ही 4 महिन्यापासून तयारी करायला असाल तर तुमचा ठाव ठिकाणा कुठंच राहणार नाही. म्हणून तयारी लवकरात लवकर सुरू करायची आहे. जर जाहिरात आली तर आम्ही तयारी करू, तर तयारी त्यावेळेस होत नसते. तयारी करायला पहिल्यापासूनच तलवार घासत राहावं लागते, तरच तिथं आपण युद्ध लढू शकतो. म्हणून ही बॅच तुम्हाला खूप महत्वाची आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. बऱ्याचशा जागा येणार आहेत. आपली बॅच सुरू होणार ती 1 मार्च पासून, परंतु 15 तारखेला पेपर होता म्हणून आपण ही बॅच सुरू केलेली नाही अजून. बेसिक पासून बॅच सुरू होणार आहे आपली 23 मार्च पासून.
23 मार्च सोमवारपासून बॅच सुरू होणार आहे. अगदी बेसिक पासून या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्ष मिळणार आहे. विशेष म्हणजे 1 वर्ष आणि 999 रुपयाला ऑफरमध्ये बॅच मिळणार आहे. कमी आहे फीज. लवकरात लवकर तुम्ही काय करायचे, ही बॅच घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. गुगल प्ले स्टोरवर गेले तर अँबिशन अकॅडमी सर्च करा, हा लोगो दिसेल. हा लोगो दिसला जेव्हा तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथं रजिस्ट्रेशन केल्याच्या बाद जर कोणती अडचण येत असेल तर तुम्ही मला ज्या स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर चालू आहे त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या बॅचमध्ये आपण हे विषय शिकणार आहोत, अंकगणित. याच्यातला बेसिक पार्ट जो आहे तो बुद्धिमत्तेमध्ये येईल. ओके, आणि जास्त बुद्धिमत्ता विचारते म्हणून आपण बुद्धिमत्ता जास्त पाहणार आहोत आणि अंकगणिताच्या काही ट्रिक्स आपल्याला बुद्धिमत्तेत उपयोग करायचा म्हणून अंकगणित हा विषय तुम्हाला एक्स्ट्राचा त्याच्यामध्ये भेटायला, ओके, शिकायला भेटणार. इंग्रजी व्याकरण त्याच्यामध्ये राहील आणि सोबत मराठी व्याकरण हे विषय आपण इथं शिकणार. त्यावेळेस आपण 100+ कोर्स करू शकतो. म्हणून तुम्हाला तयारी करायची आहे आतापासून. आणि फिजिकलच्या पहिले लेखी परीक्षा राहते. तुम्ही लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी, पात्र होऊनच मतलब नाही, 55 मार्कावरही पात्र होते, परंतु तुम्हाला स्कोअर करावं लागते. रनिंग मधले मार्क कव्हर करण्यासाठी तुम्हाला याच्यातच स्कोअर करावं लागते. ही बॅच खूप महत्वाची आहे. बॅच आताच घेऊन टाका, खूप महत्वपूर्ण बॅच आहे. अशा शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्टनुसार आपण इथं शिकणार आहोत. बघा, 4था प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात. जर व्याजाचा दर 2% वाढवला तर रास किती? या उदाहरणाला सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 2 वेळेस तुम्ही काढता, तर याला 2 वेळेस नाही काढायचं. 1 सेकंदात आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. मग काय करणार आपण? शॉर्ट ट्रिक पाहणार. शॉर्ट काय आहे तर याच्यामध्ये म गुणिला द गुणिला क हे तर तुम्हाला माहितीच आहे फॉर्म्युला. मग काय करणार आहोत आपण? बघा, ह्या 1600चे आपल्याला काय करायचं आहे, 3 वर्षात 2% वाढवले. बरोबर आहे, 1600 रुपयाचे 2% वाढलेली आहे. हे 1840 मध्ये आपण प्लस करणार नंतर भागीला 100. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. आता बघा, 16 त्रिक 48, 48 गुणिला 2, 48 दोन्ही 96 होतात. 96 रुपये काय भेटलं आपल्याला? व्याज भेटलं. हे जे आहे 2% व्याज आहे. 2% व्याज आहे म्हणजे 1840 मध्ये आपण किती प्लस करणार? 96 प्लस करणार. 6 6 9 4 13, 3 हाच्याला 1, 18 आणि 1 19, 1936 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असं सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. 2 वेळाच काढायचं कामच येत नाही. समोरचा प्रश्न पाहूया. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. 5वा प्रश्न. एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवल्या. किती फरशा बसतील? किती फरशा बसतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मग काय करायचं आपल्याला? तर इथे जे 15 मीटर आहे, ओके, 15 मीटर याला आपण 2 शून्य वाढवणार, कारण इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे. ओके, 15 मीटरला 2 अंक शून्य वाढवणार म्हणजे या 10 वर बी आपण 2 शून्य वाढवणार, कारण हे पॉईंट नंतरचे अंक काढण्यासाठी. आता आपण याला डायरेक्टली घेणार 25 गुणिला 25. आता बघा काय करणार, इथं भाग देणार आपण सहज. तुम्हाला कळालं असेल मी काय केलं तर ह्या 1500 वर 2 शून्य का वाढवले? कारण तिथं पॉईंट नंतर 2 अंक आहे. या 10 वर 2 शून्य का वाढवले? कारण तिथं पॉईंट नंतर 2 अंक आहे. आता आपण पॉईंट तिथून उडून टाकले. आता डायरेक्टली आपल्याला भाग द्यायचा. 25 एक 25, 25 सख 150. हा शून्य कट करा, इथं लिहा. 25 एक 25, 25 चौक 100. हा शून्य कट करा, इथं लिहा. 2 शून्याशी 2 शून्य, साइन चौक 24, 2400 फरशा बसतील. अशा पद्धतीने 1 सेकंदात आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. समोरचा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, कारण 9.9 मीटर 25 सेमी इतक्या लांबीच्या दोरीचे 125 सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 9 मीटर 25 सेमी, तर याला 925 आपण पकडणार. ओके, आणि याला आपण भागणार 125 न, म्हणजे तुकड्यानं. तुकडे आपल्याला करायचे आहे. ओके, बघा आता काय करणार आपण याला भाग देण्यासाठी. 125 पाडायचा असेल तर ठीक, नाही तर मग काय करा, 5 न भागा. 5 दोन्ही 10 उरले 2, 5 5 25, 5 1 5 उरले 4, 5 8 46 उरले 2, 5 5 25. परत भाग जाते 5 न. येत असेल तर 25 7 करू शकता, डायरेक्टली बी येऊ शकते, किंवा मग असं करा 5 5 25, 5
त्रिक 15 उरले 3, 5 7 35 उरले किती इथं 37/5 उरले. आता भाग परत जाते, भाग देऊन टाका. 5 1 5, 5 7 35. ओके, उरले किती 2 उरले. इथं भाग जात नाही, मग इथं पॉईंट द्या. ओके, इथं पॉईंट द्या, इथं 0 वाढवा. 5 चोक 20 म्हणजे 7.4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज तुम्ही सोडवू शकता. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे 7व्या क्रमांकाचा. 9100 रुपये चौघामध्ये 3 आस 3 आस 5 आस 2 या प्रमाणात वाटले तर तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती. वाटा काढण्यासाठी बघा काय दिलेलं आहे 3 आस 5 आस 2. तर आपल्याला यांची बेरीज दिली किती आहे 9100. तर बेरीज दिली म्हणून आपण काय करणार याची बेरीज करणार. 3 आणि 3 6 आणि 5 11 आणि 2 13. 13 न भागा. 13 1 13, 13 7 91. एक भाग कितीचा भेटला आपल्याला 700चा एक भाग. 700चा एक भाग आपल्याला भेटलेला आहे. तर आपण काय करणार या 700 तिसऱ्या व्यक्तीचा आपल्याला काय विचारला तिसऱ्या व्यक्तीचा वाटा. हे तिसरा व्यक्ती आहे 700. 2 शून्याशी 2 शून्य 7 5 3500. तिसऱ्या व्यक्तीचा वाटा 3500 रुपये. जर दुसऱ्या व्यक्तीचा काढायचा असेल तर ते काढू शकता, कोणत्या व्यक्तीचा काढू शकता. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे 12 मिनिटाचे 48 सेकंदाची प्रमाण किती. 12 मिनिटाचे 48 सेकंदाची प्रमाण किती पहा. कशा काढणार आपण तर या 12ला कन्वर्ट करणार आपण सेकंदामध्ये. तर याला 60 ने गुणल्यावर एका मिनिटाचे 7 सेकंद होतात म्हणून 60 न गुणायचं. 0 0 12 सकम 72. हे 720 सेकंद आहेत. 720. ओके, 720 सेकंद आहे. इथं आपण गुणोत्तर काढायचं आपल्याला म्हणजे इथं 48 घ्या, भाग द्या. भाग जात असेल भाग द्यायचा. ओके, तर भाग कितीने जाते तर भाग द्या. इथं आपण 12 ने भाग देऊ. 12 चोक 48, 12 सखम 72. हा 0 कट करा, इथं लिहा. परत एकदा भाग जाते. 4 1 4, 15 चोक 60. अशा पद्धतीनं 15 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. मग 15 1 पहा कुठं आहे ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्याला 15 1 पाहायला मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण खूप महत्वपूर्ण 8 उदाहरणं पाहिलेली आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि एकदा जर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.